मी तुम्हाला झटपट चिकन कसं बनवायचं ते दाखवायचं. आधी आपण 1 किलो चिकन घेतलेलं आहे आणि चिकन स्वच्छ धुवायचं आहे. शक्यतो लोकांना चिकनचा हा खूप वास येतो म्हणून ते टाळतात घरी बनवण्यासाठी आणि हॉटेलमधूनच ऑर्डर करतात. पण मी तुम्हाला टिप सांगते की चिकनमध्ये कांदा कापून स्वच्छ त्याला धुतलं तर बिलकुल चिकनचा ओशाट वास येत नाही. आणि त्यामध्ये तेल जरी टाकलं आणि तेल पूर्ण चिकनला धुण्याच्या आधी चोळून ठेवलं तरीसुद्धा चिकनचा ओशाट वास येत नाही. मग इथे आपण कांदा व तेल टाकून चिकन स्वच्छ धुतले आहे. आधी चिकन शिजवण्यासाठी अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घेतली आहे आणि हे तिघांची आपण एक बारीक पेस्ट करून अशा प्रकारे आपण चिकन साठी अद्रक, लसूण आणि कोथिंबीरीची बारीक पेस्ट घेतली आहे. थोडं तेल टाकूया. त्यामध्ये ही अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. गॅस बारीकच ठेवायचा. मध्ये अंदाजे आपलं मीठ टाकायचं 1 किलोसाठी, कारण मसाला तो जळू नये. आणि मग तो चांगला फिरून घ्यायचा म्हणजे त्याचं कच्चं पण जाते. अद्रक लसूणची पेस्ट चांगली तेलात परतून घ्यायची म्हणजे त्याचा जो उग्र वास आहे लसणाचा तो चालले जातो आणि ते चांगली होते. हळद घालूया आणि ती पण चांगली परतून घ्यायची. मग इथे धुतलेलं गॅस बारीकच ठेवूया आणि धुतलेलं चिकन थोडं थोडं करून कुकरमध्ये टाकूया. कुकरचा जरी आपण वापर करत आहे पण ह्याला आपण शिट्टी नाही लावणार आहे, कारण की चिकन हे वाफेवर शिजून जातं. पण आपण सूप करायसाठी म्हणून कुकरचा उकड करण्यासाठी कुकरचा वापर करत आहोत. हे चांगलं परतून घ्यायचं. आणि ह्याच्यावर एक स्टीलचं ताट म्हणजे आणि ताटावर पाणी ठेवून द्यायचं म्हणजे ते स्टीमने बरोबर हे पाण्याच्या वाफेने चिकन शिजतं म्हणजे याची चांगली उकड तयार होते व सूपही बनतं. आता 2 मिनिटं झालेले आहे. आपलं जे पाणी वर ताटावर ठेवलेलं ते गरम झालेलं आहे व आपण परत चिकन एकदा चांगलं परतून घेऊया म्हणजे खालचं आणि वरचं हे सारखे प्रमाणात शिजवले जातील. अंदाज आपल्याला येतच आहे की चिकनला अजून किती वेळ लागेल. आणि आपल्याला आपण पुन्हा एक बार पाणी टाकूया कारण की आपलं चिकन अजून सॉफ्ट झालेलं नाही. चिकन सॉफ्ट व्हायला वेळ आहे अजून. तोपर्यंत आपण जे चिकन सुक्कं बनवायचं आहे, सुकी ग्रेव्ही, त्याच्यासाठी झटपट मसाला सांगते मी. अद्रक, लसूण, कोथिंबीर जी आपण चिकन शिजवताना वापरली होती त्यातलीच उरलेली ती वापरायची. त्याच्यात एक कच्चा कांदा आणि 1 टोमॅटो टाकायचं. अशा प्रकारे सुंदर उकड झाली आहे. थोडंसं मीठ घालते, कमी वाटते. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस आपण चिकन बॉईल करतो किंवा त्याची उकड बनवतो तर त्याचं ओरिजिनल टेस्ट राहतं. आणि आपण ज्यावेळेस प्रेशर देतो तर ते चिकन एकदम गाळ होऊन त्याची जी ओरिजिनल चव आहे ती सर्व निघून जाते. म्हणून
ह्या प्रकारे चिकन ज्यावेळेस आपण शिजवतो तर चांगलं सूपही मिळतं, सूप तयार होते. आणि विशेष करून जे पेशंट असतात, सर्दी झालेली किंवा जे वृद्ध लोक आहेत, अशांना हे सूप खूप पौष्टिक असतं. जरी तुम्ही त्यांना चिकन पीस खाऊ घातलं नाही, पण सूप आणि भाकरी किंवा सूप आणि भात दिलं तरी ते आजार, त्यांना ताकद मिळते, आजार बरा करते. मग अशी मी जो कांदा टाकला होता ह्याच्यात अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि कांद्याची ही मी कोरडी पेस्ट केली आहे. ह्याच्यात एकही कण पाणी नाही टाकलं. जे कांद्याचं रस असतं त्याच्यातच हे मिक्सरमधून बारीक केलेलं आहे. आणि आपल्याला हे जे चिकन सुक्कं आहे ते सूपमध्येच करायचं, म्हणून आपण सूप अधिक प्रमाणात करणार आहोत, एकदम पातळही नव्हे. तर तोपर्यंत आपलं चिकन शिजतंय, आपण इथं मसाला परतून घेण्याची तयारी करूया. प्रथम एक पातेलं घेतलंय, त्यात आपण थोडंसं तेल टाकूया. गॅस बारीकच ठेवू. हे मसाला चांगला परतून घ्यायचा, म्हणजे हा मसाला चांगला परतून घ्यायचा, म्हणजे कांद्याचा कच्चापण पण चालला जातो. गॅस एकदम बारीकच ठेवायचा, नाहीतर हा मसाला जळून जाईल. जोपर्यंत हे शिजतंय तोपर्यंत आपण इथं टोमॅटोची प्युरी बनवून घेऊया. टोमॅटोची प्युरी म्हणजे एक टोमॅटो मी 5-6 तुकड्यात कापला आणि तो मिक्सरमध्ये बारीक करूया. ही टोमॅटोची पेस्ट तयार झालेली आहे, ती पण भांड्यात टाकूया, पातेल्यात टाकू. ती चांगली तेल सुटूपर्यंत आपण ती छान परतून घेऊ. त्याच्यात पाणी टाकायचं नाही आपल्याला, कारण की सुपामध्येच सुकं तयार करायचंय. वाटलं तर सूप टाकून ते परतून घ्यायचं, म्हणजे ते छान शिजलं पण जातं आणि त्याचं टेस्टी येतं. कारण जर आपण पाणी टाकलं तर आता जर टाकलं तर जसं आपण चिकन सूप बरोबर हे मसाला शिजवून घेतो तशी चव येणार नाही, म्हणून थोडंसं सूप टाकून हे छान मसाला परतून घ्यायचा. आता ह्यामध्ये तिखट आपल्या आवडीनुसार 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद परत टाकूया, कारण की आपण ऑलरेडी चिकन शिजताना टाकलेलं आहे, पण ह्याच्यात थोडीशी टाकूया. आणि इथे मी 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे. ते सर्व आपण चांगलं परतून घेऊ. तेल सुटूपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. तूप अजून टाकायचं, म्हणजे छान तेल सुटेल. मसाला चांगला मसाल्याला किती सुंदर कलर आलेला आहे आणि तेल सुटायला लागले, पण अजून आपण तेल सुटूपर्यंत तो चांगला भाजून घ्यायचा, म्हणजे त्याचं सर्व कच्चापण दूर होतो आणि खायलाही चविष्ट लागतं. बिना पाणी टाकून आपण हे केलेलं आहे, म्हणून पूर्ण सुपाचा अर्क या मसाल्यामध्ये उतरलेला आहे. इथे पहा आपली किती छान उकड झालेली आहे तयार, आणि चिकन सुद्धा व्यवस्थित सॉफ्ट होऊन शिजलेलं आहे, ते पण बिना कुकरची शिट्टी लावता. आणि आता आपण हेच चिकन घेऊन ग्रेव्हीमध्ये टाकूया. जी ग्रेव्ही आपण तयार केली आहे त्यामध्ये टाकूया. आता हे छान असं परतून घ्यायचंय चिकन.
इतका खमंग वास सुटलेला आहे. आणि त्यामध्ये आपण वाटलंस अजून आपल्याला हवं असेल तर आपण सूप टाकूया, म्हणजे थोडीशी आपली ग्रेव्ही वाढेल आणि आपल्याला खायला. लक्ष द्या, ह्याच्यात मी एक कणही पाणी टाकले नाही. आपण पाणी नाही टाकलं म्हणजे फक्त आपण सुपामध्येच हे बनवलं आणि वरतून थोडीशी कोथिंबीर पेरायची. आणि हे बघा आपलं चिकन ग्रेव्ही छानपैकी तयार झाली आहे. ही ग्रेव्ही आपण पांढऱ्या भातासोबत किंवा पराठा, पोळी किंवा भाकरीसोबतही खाऊ शकतो. तर अशी झटपट चिकन रेसिपी तुम्हीही करून बघा. नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल. करून पहा व मंदाराणीच्या रेसिपीला लाईक व सबस्क्राईब नक्कीच करा.